तो धावतच छोट्याशा मंदिराच्या इथे जातो. देवाला नमस्कार करतो आणि तिथेच थांबतो. ती पण त्याच्या मागे जाते. जाणून बुजून त्यांनी हा स्पॉट निवडला होता. तिथे मंदिर पण होते असा. आता ती पण तिथे पोहोचते. त्याचे मित्र मंदिराच्या मागच्या बाजूला दगडाच्या मागे लपलेले असतात. ती आल्यावर एक मित्र शंख वाजवतो. त्या आवाजाने ती किंचाळू लागते. कान बंद करून घेते. लगेच दुसरा मित्र तिला अंगाला लावतो. काकांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घालतात. ती चक्कर येऊन पडते. मयूर तिला उचलतो आणि हॉटेलमध्ये आणतात. सर्वजण रिलॅक्स फील करतात. ठरल्याप्रमाणे झालं म्हणून. तो तिला रूममध्ये झोपवतो आणि मित्रांच्या इथे जातो. तो संध्याकाळपर्यंत तिथेच आराम करतो. थोड्या वेळाने ते सर्व बाहेर जायला निघतात. तर मयुरी येताना दिसते, पण तिच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ नसते. ते सर्व तिच्याकडे बघून घाबरतात. सध्या तरी ती नॉर्मल वाटत होती. त्यामुळे मयूर तिला गळ्यातील मायेविषयी विचारतो. ती उडवाउडवी तिची उत्तरे देते. मला माय टोचत होती म्हणून मी काढली. आणि ती रागाने सर्वांकडे बघत असते. हे बघून सर्वांना तिच्याविषयी डाऊट येतो. ती आल्यामुळे सर्व रूमच्या आतमध्ये जातात. ती पण रूममध्ये येते. ती आल्या आल्या रूमचा लॉक लागतो. आता तिचा आवाज बदललेला असतो. तिचे केस सुटतात. तिचा चेहरा भयंकर दिसू लागतो. जणू ती मयुरी नाहीच. ती आता चिरकिणीसारखी दिसू लागते. ती सर्वांना उडवून लावते. मयूर दाराला आपटतो. त्याचा एक मित्र बेडवर फेकला जातो. दुसरा भिंतीवर आपटतो.